हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया तिळाचे लाडू. ही एक वाटी तीळ घेतली आहे मी. एवढी वाटी आहे साधारण. हिला भाजताना मात्र थोडं पेशन्स ठेवायचे, घाई करायची नाही आहे. ही थोडी मीडियम टू लो फ्लेमवरच भाजायची. असं कुरक तसा आवाज येत नाही का तिळी भाजण्याचा, तसा आवाज तिचा येईल आणि तो थोडासा बंद होईपर्यंत. म्हणजे समजायचं की आपली तिळी भाजली गेली आहे. इथे मी बिना पॉलिश तीळ वापरलेली आहे. आता आपली तीळ भाजून रेडी आहे. मला साधारण ही तीळ भाजण्यासाठी 20 मिनिटे गेली आहेत. तिचा आता आवाज पण बंद झालाय. भाजण्याचा जो कडकड कडकड आवाज येतो तो. चला मी याला दुसऱ्या भांड्यात काढून घेते. त्याच्यामध्ये आपण टाकूयात 1 चमचा तूप. मी एवढी मोठी वाटी मी तीळ घेतली होती आणि आता ही छोटी 1 वाटी गूळ घेतला आहे. पण ह्या तुपात टाकूयात. याची फ्लेममध्ये आधी थोडी कमी जास्त करायची. खूप फुल पण नाही करायचा गॅस, नाहीतर काय होईल, पटापट पटापट तो गूळ असं जळून येईल. नंतर पाक तयार झाला की ओळखण्यासाठी असं पाणी घ्यायचं. दाखवेल मी कसा बघायचा. असे बबल यायला लागलेत. पण थोडंसं असं घ्यायचं, या पाण्याच्या वाटीमध्ये असं थेंब टाकायचा. सेट झाला की नाही बघायचं. अशी गोळी बनवायची त्याची हातानेच टाकायची. टून टून जास्त वाजली पाहिजे. अजून झालेली नाही, अजून थोडा कच्चा आहे. या स्टेजला ऑलमोस्ट झालाय. छान गोळी तयार झाली त्याची. आपला पाक रेडी आहे. असा वाजला पाहिजे जोरात. तर मी गॅसची फ्लेम ऑफ करते. आपली भाजली ते त्यात घालते. थोडी अंदाजाने टाकूयात आपण. मी थोडी उरवून ठेवली. त्याला आधी एकजीव करते. अजून बरीच तीळ बसेल त्यात. तसं घाई सगळी तीळ टाकून घेतली. जर पाक कमी पडला तर काय करणार ना, थोडं लागत लागत टाकायची. एवढी सगळी तीळ त्याच्यामध्ये बरोबर झाली आहे. आता मिक्स झालंय. त्याचे आपण लाडू वळायला घेऊयात. हे सारण थोडं आता नॉर्मल गार झाले. गार तर नाही म्हणता येणार, पण थोडंसं कमी झालंय. असं हाताला थोडंसं घेता येईल. असं थोडा पाण्याचा हात ओला करायचा. छोटे छोटे बॉल्स घ्यायचे आणि हे आता थोडं राहिलंय ना, हे कडक झालं. याला काय करायचंय, गॅसवर ठेवायचं. गॅसवर ठेवून थोडं गरम करून घ्यायचं. झालं पुन्हा मोकळं. करायचे लाडू.
एवढे लाडू तयार झाले आहेत. पण ते आता थोड्या वेळाने ना मग त्याचे क्रिस्पी तयार होतील. आता जर खाल्ला तर आता तो असं मऊ-मऊ राहणार सुरुवातीला. आणि तो असा गार झाला की तो असा क्रिस्पी तयार होतो मग. चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.